की हा जो देह आहे, मनुष्य देह आहे, तो आपण नाही आहोत, तो आपल्याला वापरायला मिळालेला आहे. तर मग तो दीर्घ जीवन किंवा तो मॅक्झिमम पोटेन्शियलला कसा त्याला राखता येईल, कसा वापरता येईल आणि कसं आपल्याला लॉन्जिव्हिटी वाढवता येईल, या सगळ्यासाठी डिवाईस केलेली ही आहे. आणि आपण इथे 50-60 वर्षांबद्दल बोलतच नाही आहोत. जेव्हा पंचकर्म किंवा असा विचार त्यांनी केला तेव्हा 100 वर्ष बेसिक गृहीत धरली आहेत. आणि त्याच्यामध्ये डेंटिस्ट लागत नव्हते, आय स्पेशलिस्ट लागत नव्हते. का? कारण तुम्ही युअर इन्व्हेस्टिंग इन युअर बॉडी. तुम्ही ह्या पंचकर्माचं जे काही सर्व्हिसिंग करून घेताय त्याने तुमचे जे काही ऑर्गन्स आहेत किंवा बॉडी आहे, पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, ती दीर्घकाळ एजिंगच होत नव्हतं. त्यामुळे 100-150 वर्षपर्यंतचा ज्यांना ध्यास आहे की मला एवढं जगायचं आहे, त्यांनी निश्चित या गोष्टीकडे वळलंच पाहिजे. त्याच्याशिवाय ऑप्शनच नाही आहे.